आशा आणि गटप्रवर्तकाच्या मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत। आशा आणि गटप्रवर्तकाच्या कृती समितीच्या नेतृत्वात 12 जानेवारीपासून आशा व गटप्रवर्तक बेमुदत संपावर गेले आहेत। मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे। आज सीटू संघटनेच्या नेतृत्वात अमरावती महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी शासनाने काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली। गटप्रवर्तकांना 10,000 आणि आशा वर्कर्सना 7,000 वाढीव वेतन देण्याची मागणी करण्यात आली। या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देऊन जीआर काढला होता। त्या जीआरवर अजूनपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सही न केल्यामुळे आज मनपा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र निदर्शने करत जीआरची होळी करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आगामी काळात मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालणार असल्याचा इशारा दिला आहे। आम्ही इथे आज मोर्चा काढलेला आहे की आम्हाला सरकारनं 2023च्या डिसेंबरमध्ये 1500 रुपये मानधनची वाढ दिलेली आहे। आता आम्हाला 2,500 रुपये मिळते आणि म्हणाले होते की 1500 रुपये याच्यात वाढ करून देऊ, पण अद्यापही त्यांनी जीआर काढलेला नाही आहे। आणि हा राज्य आणि केंद्राचा असतो, पण राज्याचं मिळालं आम्हाला केंद्राचं अद्यापही मानधन दिलेलं नाही आहे। मोदी सरकारनं सुद्धा शालेय पोषण आहाराचं नाव बदललं, पण पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये 1 रुपया वाढ केलेली नाही। ह्या 2,500 रुपयामध्ये आम्ही आमचं पालन पोषण करू शकत नाही, आमच्या मुलांचं शिक्षण पण करू शकत नाही। 2,500 रुपयामध्ये हा मोदी सरकार किंवा मुख्यमंत्री शिक्षण मंत्री हे सुद्धा 2,500 रुपयामध्ये 1 महिनाभर घर चालू शकते का, हा प्रश्न मी त्यांना विचारते। आणि हा अन्याय आहे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांवर। आज आम्ही इथं एक आश्वासन म्हणून ह्या सरकारला मोर्चा काढला आहे, पण ह्यानंतर आम्ही जेल भरो करणार आहोत। हे आमचं कळाळीचं आंदोलन याच्यासमोर आमचे होणार आहे। आता आम्ही आता शांत राहू शकत नाही, कारण आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे। अशी वेळ आमच्यावर आज आलेली आहे की उद्या आम्हाला फाशी घ्यावं लागेल। शेतकरीच फाशी घेत नाही तर आमच्यावर सुद्धा अशी वेळ आहे की आम्हाला सुद्धा शाळेच्या फॅनला लटकून फाशी घ्यायची वेळ आलेली आहे, कारण आम्ही सुद्धा कर्जबाजारी झालेलो आहे। आमची मुलं आम्ही जिल्हा परिषदमध्ये शिकवतो, पण जोपर्यंत फुकट शिक्षण आहे तोपर्यंत आम्ही शिकू। त्याच्यानंतरचं काय हो, मोदी म्हणतो बेटी बचाव बेटी पढाओ, पण आम्ही बेटी सुद्धा नाही पडू शकत आणि तिचं पालन पोषण सुद्धा नाही करू शकत। काय करायचं आम्ही, आम्हाला मुलांचं कसं पालन पोषण करायचं? हे नालायक सरकार लबाडाचं आश्वासन देते आणि अद्यापही त्यांनी जीआर काढलेला नाही। त्यांनी लवकरात लवकर 1500 रुपये वाढीचा जीआर काढावा अशी मी सरकारला विनंती करते। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।